माझ्या काटाळे ग्रामपंचायत मधली मिठाई 15 बॉक्स मिठाई होती, त्यातलं एक सॅम्पल आणलंय तुम्हाला. बुरशी लागलेली मिठाई आहे ही. फक्त काटाळ्याची नाही आहे गोष्ट. कोणती कंपनी आहे ती? ड्युरियन कंपनीमध्ये 200च्या आसपास बॉक्स आणि 400-500 बॉक्स तुमचे गेलेले सगळ्यात खराब मिठाई आहेत. आणि अजून कोणती कंपनी ती तिकडची? ESA कंपनी. त्याच्यात 500 बॉक्स मिठाई विलासकट देतो. सगळ्या कशा काय खराब निघल्या सांगा पहिले. पहिल्यांदा नाही, याच्या आधी पण झालंय तुमचं. नहीं, कीड़ा निकला था, कीड़ा याद नहीं रहेगा आपको शायद. कीड़ा निकला था बराबर ना, मिक्स फ्रूट बर्फी में. ये सेकंड टाइम है बराबर. काटाले ग्रामपंचायत की इधर से हो, समझो मेरी दादी को उधर ग्रामपंचायत से मिला था, उसने खाया ये वाला मिठाई, उसको कल कुछ हो गया तो क्या बोलते हो? बोलो क्या जांच करोगे? नहीं, मैं भी हमारी जिम्मेदारी है ना. तो ही ना, देखी जिम्मेदारी कितनी है आपकी. अरे है ना, हमारी बहुत जिम्मेदारी है. नहीं रहती कोई बात हमको भी, नहीं. अरे हमको भी अफसोस हो रहा है, हमारे भी दिल के अंदर अफसोस हो रहा सर, है. आपने 31 तारीख ठीक है, को बोलते मिठाई ठीक है, बांटा और बोलते. इसी दिन फंगस निकला तो गलती किसका है? यांच्याशी वाद घालण्यात काही अर्थ नाही. FDA ला आपण कंप्लेंट टाकू. नमस्कार, मी निशांत धोत्रे, पालघर शहर अध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना. आणि आमच्या आज पालघरची पूर्ण टीम आहे. विषय होता जनता स्वीट्सचा. पालघर मधलं नामांकित दुकान जनता स्वीट्स, ज्याच्यावर डोळे बंद करून पालघरची जनता विश्वास ठेवून इकडनं मिठाई घेत असते. कालचा घडलेला प्रकार हा, काल परवामध्ये 31 तारखेला जी मिठाई या दुकानामधून लोकांना वाटण्यात आली, ग्रामपंचायत मध्ये वाटण्यात आली, कंपन्यांमध्ये वाटण्यात आली, त्यातली जी एक विशिष्ट मिठाई होती ती सर्व बॉक्स मध्ये बुरशी लागलेली मिठाई होती, ज्याच्यामध्ये तुम्हाला म्हणजे सरळ सरळ त्या मिठाईवर दिसून येते की बाबा बुरशी लागलेली आहे, खराब झालेली ती मिठाई आहे. आता जर एवढी मोठी यांची जर आउटलेट आहे आणि यांची कंपनी आहे, तर यांना आपलं प्रोडक्ट मार्केटमध्ये आणण्याच्या आधी व्यवस्थित त्याची चाचणी करायला नको का? जर सगळं न करता जर हे लोक पालघरकरांच्या घशात जर या सगळ्या अशा खराब झालेल्या मिठाया जर कोंबत असतील, तर यांच्याकडून का मिठाई घ्यायची आम्ही? या गोष्टीची आम्ही FDA कडे लवकरच तक्रार करतो. येत्या सोमवारी आमचं FDAच्या सहाय्यक आयुक्तांशी आताच बोलणं झालंय आणि येत्या सोमवारी आम्ही त्यांची भेट घेऊन यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करणार आहोत. धन्यवाद. सण समारंभामध्ये गोडी आणणाऱ्या विविध प्रकारच्या मिठाईंनी शहरातली दुकाने सजलेली असतात. विविध प्रकारची चविष्ट आणि आकर्षक मिठाई घेण्यासाठी नागरिकांची दुकानांमध्ये झुंबड उडते. त्यातच दिवाळीसारख्या सणाला मोठ्या प्रमाणात मिठाईची खरेदी होत असते. पालघर शहरातील नामांकित मिठाईचं दुकान जनता स्वीट यांच्याकडून ग्रामपंचायत कार्यालय तसेच कंपनीमधील कामगारांना वाटण्यासाठी जवळपास 500 ते 700 मिठाई बॉक्स ग्राहकांनी घेतले होते. त्या सर्व बॉक्समधील एका विशिष्ट प्रकारच्या मिठाईला बुरशी लागलेली होती. पालघरकर वर्षानुवर्षे डोळे बंद करून त्यांच्यावर विश्वास ठेवतात. यांच्या दुकानातून मिठाई खरेदी करत आले आहेत आणि त्यांच्याकडूनच असा हलगर्जीपणा केला जातोय, जनतेच्या आरोग्याशी खेळ केला जातोय. याआधी सुद्धा असा प्रकार घडलेला आहे. बुरशी आलेल्या मिठाईचा हा सगळा प्रकार धोत्रे, पालघर शहर अध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांनी उघडकीस आणला असून अन्न व प्रशासन विभागाकडे या दुकानाबद्दल ते सविस्तर तक्रार करण्यात असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. बाहेरील अन्नपदार्थ घेताना ग्राहकांनी सावध राहावे असंही त्यांनी आवाहन केलेलं आहे.